निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होत आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे आजच आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दरम्यान प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका त्याचबरोबर नगर परिषद निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील अशी माहिती कळते, तर जानेवारी महापालिका निवडणुकांची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची आज घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आम्ही थोड्या वेळापूर्वी विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी फोन लाईनवरून चर्चा केली। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। पत्रकार राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे, म्हणजे त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत किंवा निवडणुका घोषित करायच्या आहेत। आता ते जिल्हा परिषद करतात, नगर परिषद करतात, या संदर्भातली माहिती नाही, पण मुळात या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छता वातावरणात व्हाव्यात ही आमची भूमिका आहे। इथे निवडणूक आयोगाची भूमिका ही अगदीच म्हणजे कोणालाही पाठीशी घालणारी नसावी। आमची मुळात मागणी होती की या निवडणूक याद्या स्वच्छ कराव्यात, त्यातले काही दुबार तिबार आहे, मृतक आहेत आणि जे काही बोगस मतदार आहेत ते त्यातून वगळले गेले पाहिजेत आणि त्यानंतर या निवडणुका व्हाव्यात अशी आमची साधारणतः मागणी होती। पण ठीक आहे, आता ते निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असेल, राज्य सरकारची मर्जी असेल निवडणुका झाल्या पाहिजेत, तर आम्ही त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे। पण एक निवडणूक आयोगाने लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा बोगसपणा झाला तर याला जबाबदार मात्र निवडणूक आयोग राहील। आम्ही दोनदा भेटून आणि सगळे पुरावे देऊन जर या संदर्भातली भूमिका या संदर्भात निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, थातुरमातुर काहीतरी त्यांनी उत्तरं दिलीत, ठोस अशी कारवाईचं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका होत आहेत की ज्या मतदार याद्यामध्ये घोळ झालेला आहे, मतदार याद्या स्वच्छ नाहीत, तरी पण निवडणूक घेण्याचा अट्टास असेल तर त्याला आम्ही काही थांबवू शकत नाही आणि तो अधिकारही नाही। पण एक लक्षात घ्या की या निवडणुका पारदर्शी व्हाव्यात आणि कुठेही जर गडबड झाली तर याला निवडणूक आयोगच याला जबाबदार राहील हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे खोटे सत्ताधाऱ्याला पाठी घालून मांडलिक बनून या निवडणुका पार पाडताना 10दा विचार करावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। नक्कीच एकीकडे आपण बघतोय दिल्लीमध्ये तुमची महत्त्वाची एक भेट आहे निवडणूक आयोगासोबतची आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं ही पत्रकार परिषद होतीये। कितपत तयारी आता तुमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहे? कारण तुम्ही म्हणताय की याद्या स्वच्छ व्हाव्यात ही तुमची भूमिका होती, ती भूमिका जी आहे ती मात्र आता पूर्णपणे होईल पूर्ण निवडणूक आयोगाकडनं, असं तरी काही सध्याचं चित्र नाही असं म्हणता येईल का? नाही, नक्कीच बघा, एक आहे की राहिला महाविकास आघाडीचा विषय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर आघाड्या करायच्या, युती करायची त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत। त्या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या बैठका अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत, आघाडींच्या झालेल्या आहेत, स्वतंत्रपणे झाल्या आहेत, काही जिल्ह्यामध्ये आघाडी होते आहे, काही जिल्ह्यात होत नाही आहे। पण यामध्ये कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये त्यांना तिथली परिस्थिती लक्षात घेऊन राजकीय तो निर्णय घ्यायचा आहे, त्याला आमचा पूर्णतः आम्ही मोकळीक दिलेली आहे। पण मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये जरी आघाडी किंवा मी लढलो नाही तरी जनतेचा आक्रोश सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात प्रचंड आहे आणि शेतकरी पासून तर शेतमजुरापासून तर युवा सुद्धा भडकलेला आहे, त्यांची माती भडकली आहेत, हाताला काम नाही। या राज्यामध्ये जर 1,17,000 12वी पास झालेले तरुण जर टीसी घेऊन जाऊ शकत नसतील तर मात्र हे किती गंभीर होत चाललंय। त्यांना उच्च शिक्षणाची गरजच नाही, कारण नोकऱ्याच उपलब्ध नाही। त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, आतुरमातुर काहीतरी देण्याचा प्रयत्न सगळं झालेला आहे। अशा याच्यामध्ये जनतेमध्ये सरकारच्या संदर्भात प्रचंड आक्रोश आहे। अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका होताना नक्कीच सरकारच्या विरुद्ध कौल मिळेल हा आम्हाला पूर्णतः आशावाद आहे।